पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामधील हनुमान दरवाजा समोरील जुन्यागडी मंडपात पाण्याची गळती, कोट्यावधी रुपये खर्चूनही जतन आणि संवर्धनाच्या कामावर प्रश्नचिन्ह. जतन आणि संवर्धनासाठी 75 कोटींचा खर्च. मंत्री गिरीश महाजनांकडून विठ्ठल मंदिरातील गळतीची पाहणी. पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावून चौकशी केली. TV9 मराठीने विठ्ठल मंदिरातील गळतीचं वास्तव दाखवलं होतं. मुसळधार पावसामुळे धोम धरणाच्या पाणी पातळीत वाढ. धरणामध्ये 86% पाणीसाठा. धरणातून 2000 क्युसेकने कृष्णा नदी पात्रात विसर्ग सुरू. कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. तर गोंदिया जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर 3 घरांची पडझड. बीडचा आष्टी, माजलगाव, गेवराई, परळी आणि केज अंबाजोगाईसह अनेक भागात पावसाची संततधार. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, मात्र चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम. भंडारा जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद. वैनगंगा नदीवरील कारधा गावाला जोडणारा लहान जुन्या पुलासह इतर 6 मार्ग वाहतुकीसाठी बंद. सध्या वैनगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्दामधून विसर्ग. पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील 27 मार्ग वाहतुकीसाठी बंद. देवरी तालुक्यातील 10, मोरगाव अर्जुनी तालुक्यातील 7, आमगाव तालुक्यातील 4, तर गोरेगाव तालुक्यातील 2 मार्गावरून वाहतूक बंद. तसंच तिरोडा तालुक्यातील 4 मार्ग बंद. भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे पाणी भरल्यानं जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद. कारधा पूल, विरशी, उकारा मार्ग, चिंगे खोबा मार्गही बंद. अमरावती जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. तूर, सोयाबीन, कपाशीसह सर्वच पिकं पाण्याखाली. चांदूर बाजार, अचलपूर आणि भातकुली तालुक्यात नुकसान. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा पुन्हा जोर वाढला. खबरदारी म्हणून चांदोली धरणातून 10,260 क्युसेकने वारणा नदीत पाण्याचा विसर्ग. वारणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. गोंदिया शहरातील लक्ष्मीनगर परिसर जलमय. 25 ते 30 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं. नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. हिंगोली जिल्ह्यातील भंडारी गावाजवळील ओढ्यावरून पुराचं पाणी. शाळकरी मुलांसह काही नागरिक रस्त्यावर अडकले. जिल्ह्यात सकाळपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. भोकरदन तालुक्यातल्या वजीरखेडा गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस शेतात जाऊन फसली. गावकऱ्यांना बसला धक्का देण्याची वेळ आली. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. बीडहून परभणीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला गळती. पाटोदा परभणी बसमधील प्रकार. प्रवाशाने मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. प्रवाशांचा छत्री घेऊन प्रवास. छत्रपती संभाजीनगर ते लातूर या एसटी बसचे 2 चाक निखळून पडले. बीडच्या मांजरसुबा आणि नेकनूर दरम्यानचा प्रकार. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणली. 70 प्रवाशांचे प्राण वाचले. अंबाजोगाई आगाराच्या एसटी बसमधील छताला गळती. अंबाजोगाई अहमदपूर मार्गावरील बसमध्ये प्रवाशांनी चालकाच्या डोक्यावर छत्री धरली. एसटी बसेसची दयनीय अवस्था चव्हाट्यावर. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडीतील ग्रामस्थ विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास. रस्ता नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहळातून तसंच चिखलातून काढावी लागते वाट. तर नागरिकांना शहरात येण्यासाठी 4 नदीपात्र ओलांडण्याची वेळ. यवतमाळच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेला गळती. विद्यार्थ्यांना गळती लागल्याने वर्ग खोल्यांमध्ये बसून शिक्षण घेण्याची वेळ. लाखो रुपये खर्च करूनही रस्त्यांची दुर्दशा. वाशिमच्या रिसोड परिसरातील वनोजा परिसरात 3 दिवसांपासून पावसाची संततधार. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या परिसरात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे हाल. नांदेडमध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळली. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगावमधील ही घटना सुदैवानं जीवितहानी टळली. बुलढाण्यात काच नदीत अडकलेल्या 4 ग्रामस्थांनी वाचवलं. गावाकडे जाण्याचा रस्ता नदीपात्रातून असल्याने नागरिकांना करावा लागतो अडचणींचा सामना. शेती कामं करून घराकडे जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने 4 अडकले. भंडारा जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. मुसळधार पावसामुळे वैनगंगेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता. परभणीत 2 दिवसांपासून पावसाची हजेरी. पाथरी तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस. तालुक्यातील ढालेगाव बंधारा तुडुंब बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडले. पाथरीकरांचा पाण्याचा प्रश्न सुटला. रायगडच्या उन्नई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली. रायगडमध्ये पावसाचा रेड अलर्ट. सातारा जिल्ह्यातील पावसामुळे धरणांमधील पाणी पातळीत वाढ. कोयना, कण्हेर, धोम, तारळी या धरणातून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.
गोंदिया शहरात मुसळधार पावसामुळे अवंती चौक पाण्याखाली, रस्त्यावर गुडघाभर पाणी. वर्दळीचं ठिकाण असल्याने पोलिसांचा बंदोबस्त आहे. सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये सततच्या पावसामुळे भाजीपाल्यांचं नुकसान. पावसामुळे भाजीपाल्यांवर किडीचा प्रादुर्भाव, शेतकरी आर्थिक संकटात. बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलं. पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद. नाणे टंचाई आणि व्यापाऱ्यांकडून अडत्याचे मिळत नसल्याने निर्णय. अकोला जिल्ह्यात पावसाची विश्रांती, शेतीच्या अंतर्गत मशागतीच्या कामांना वेग. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. पाण्याची आवक वाढल्याने कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातून 16,565 क्युसेक वेगाने विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. परभणीत मंत्री मेघना बोर्डीकर यांचे नाव असलेल्या टेम्पोतून अवैध दारूची वाहतूक. अजित पवारांच्या माजी आमदारांचा आरोप, तर मंत्र्यांचा संबंध नाही. भाजप जिल्हाध्यक्षांची माजी आमदार विजय भांबळे यांवर टीका. धुळ्यात युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची गळफासाची धमकी. खताचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय. भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी गुडघाभर पाण्यातून केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसान भरपाई मिळवून देण्याचं आश्वासन. कोल्हापुरात महायुतीमध्ये शिवसेना हाच सर्वात मोठा पक्ष. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचं विधान. कोल्हापूर महानगरपालिकेतील ड्रेनेज घोटाळा प्रकरण. ठेकेदार श्रीप्रसाद वराळे यांच्यावर ड्रेनेज घोटाळ्याचा आरोप. 85 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप चुकीचा. आरोप सिद्ध करून दाखवावे, ठेकेदार श्रीप्रसाद वराळेंचं आव्हान. शासनाने देयके लवकर द्यावीत, बिल्डर असोसिएशनची मागणी. बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया शाखेचं नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 9,000 कोटी, जलजीवन मिशनचे 1200 कोटी थकीत असल्याची माहिती. लातूरच्या बोरगाव नकुलेश्वर जिल्हा परिषद शाळेत गणित इंग्रजी विषयाचे शिक्षक नाही. 1.5-2 महिन्यांपासून शिक्षक नसल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान. आमच्या मुलांच्या टीसी काढून द्या, गावकऱ्यांची मागणी. येवला तालुक्यातील 59 सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यांवर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची अपात्रतेची कारवाई. कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर कारवाई झाल्याने कारवाईवर प्रश्नचिन्ह. दप्तर दिरंगाईचा अपात्र सदस्यांना लाभ. वर्ध्यात 28 जुलैला भाजपची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक. मनपा निवडणुकीबाबत होणार मंथन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. जळगावात ठाकरेंच्या शिवसेनेचे 13 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. प्रवेशाच्या चर्चेनेच भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू. भाजप नगरसेवकांचा प्रवेशाला विरोध. नाशिकमध्ये सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या 4घांची सुटका. जवळपास 1.5 तास लिफ्टमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका. नाशिकच्या पंडित कॉलनीमधील ही घटना. मारहाणीनंतर धाराशिवमध्ये हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके. पोलिसांनी हल्लेखोरावर अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने नागेश मडके यांचा आत्मदहनाचा इशारा. गुन्हा नोंदवत अन्यथा मी आत्महत्या करतो, नागेश मडकेंचा पोलिसांना इशारा. बीड जिल्ह्यात एकाच दिवशी 6 चोरीच्या गुन्ह्यांची नोंद. चोरट्यांचा बंदोबस्त करा, नागरिकांची मागणी. बीड शहरातील डॉक्टर संजय ढवळे यांची इंजेक्शन घेऊन आत्महत्या. भूलतज्ञ असलेल्या डॉक्टर ढवळेंनी मुलीच्या औषधाचं इंजेक्शन घेत आत्महत्या केली. बीड पोलिसांकडून अधिक तपास सुरू. नागपुरात दुचाकी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला 6 महिन्यानंतर अटक. 2 दुचाकी जप्त करण्यात सीताबडी पोलिसांना यश. प्रलय ढेमरी असं या आरोपीचं नाव. मालेगावच्या चोरीच्या 23 दुचाकी जप्त. कॅम्प पोलिसांची मोठी कारवाई. 2 सराईत आरोपी गजाड. 8,20,000चा मुद्देमाल जप्त. भाऊसाहेब चव्हाण आणि अन्नावू जाधव यांना या सराईत आरोपींना केली अटक. जामनेर मतदारसंघातील मतदारांना टप्प्याटप्प्याने विठ्ठलाचं दर्शन. गिरीश महाजनांकडून पंढरपूरला जाण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था. 4,000 ते 5,000 भाविक पंढरपूरला पोहोचले. भर पावसात गिरीश महाजन दिंडीत सहभागी. फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे विद्यार्थ्यांना लक्ष्मीतरू वृक्षाचं वाटप. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम. प्रभाकर जगताप, डी.के. पवार आणि आमदार सचिन पाटील यांची उपस्थिती. सिंधुदुर्गातील कोकीसरे रेल्वे फाटक येथील भुयारी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात. मात्र पुलाच्या रस्त्याचं काम भूसंपादन प्रक्रियेत अडकलं. काम पूर्ण करण्याची मागणी.
निफाड तालुक्यातील खानगाव नजीक येथे कोंबड्यांचं खाद्य घेऊन जाणारा ट्रक पलटी. दुकानाजवळ ट्रक पलटला. रात्रीच्या वेळी अपघात झाल्याने जीवितहानी नाही, मात्र 2 दुकानांचं नुकसान. वर्ध्यात वाहन चोरीचे 2 गुन्हे उघडकीस. एक आरोपीस पोलिसांकडून अटक, तर 2 दुचाकी जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. अहिल्यानगर शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले. कचरा गाडी येत नसल्याने नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचा प्रकार. रोगराई वाढण्याची शक्यता. मुक्ताईनगर शहरातील बऱ्हाणपूर रस्त्याच्या कडेला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप. कचऱ्यामुळे सर्वत्र घाणीचं साम्राज्य. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. जालना जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा खोळंबा. निधी नसल्यामुळे कामं रखडली. 733 मंजूर कामांपैकी 150 कामांची मुदत संपली. 455 योजना अद्यापही अपूर्ण. प्रलंबित कामांना 2028 पर्यंत मुदतवाढ. सोलापूरच्या उजनी धरणावरील पुलाला पडलेल्या खिंडाराची आमदार नारायण पाटलांकडून पाहणी. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी. योग्य ती खबरदारी घेण्याच्या नारायण पाटलांच्या अधिकाऱ्यांना सूचना. वरठी पांढराबोडी भंडारा मार्गाची दुरावस्था. विद्यार्थी आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास. रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये प्रवेश करणार. येत्या 30 तारखेला दोन्ही मुलांसह डांगे भाजपात जाणार. मुंबईच्या भाजप कार्यालयात फडणवीसांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होईल. पुणे विभागाच्या जीएसटी गुप्तचर यंत्रणेच्या नाशिकमध्ये छापा. देवळाली गाव परिसरात संशयित सॉफ्टवेअर इंजिनियर श्रीकांत परेची चौकशी. संशयित आरोपीकडून शासनाची फसवणूक झाल्याची माहिती. घरात काम करायला सांगतात म्हणून सुनेने सासऱ्याच्या जेवणात विष टाकल्याचा प्रकार. रत्नागिरीच्या कोसुंबे रेवाळे वाडीवरील धक्कादायक घटना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हटल्याने युट्यूबरला धमकी. औरंगाबाद म्हणण्यासाठी दबाव. व्हिडिओ व्हायरल. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे कारगिल विजय दिवस साजरा. गावातील जवान शंकर शिंदे यांना कारगिल युद्धात आलं होतं वीरमरण.